नमस्कार आणि सुस्वागतम. हांव निवेदिता नाडकर्णी. आजी हांगा ऑनलायन जमलेल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांक आणि आमगल सगळ्या भावी कवयित्रींगले मनपूर्वक स्वागत करता. आज आमका कोंकणी कवितेची गोडी आयकुंच्याक मेळटली. आमगल सगळ्या कवयित्रींगल मन अंथावन पेपरार थंय आयिल्ल्या शब्दांचो आणि भावनांचो प्रवास आयकुंच्या मेळटलो. तुमगल कवित म्हळ्यारीची आमगल काळीज आणि भावन म्हळ्यारीच आमगल संस्कृती हेंच अनुभवच्याक आम्ही सगळी आज आतूर जावन आसती. कवयित्रींगल्या भावनांनी आणि शब्दांनी फुललेलो कोंकणी मेळोच जणू. मनांतूल भाव कोंकणी ठाव, तिगल आवाज कोंकणी साज, शब्द तिगले भास आमगेली. सो मस्त वेळ ध्यान असतना आजी आम्ही आमगल्या कोंकणी कवयित्री संमेलनाची सुरुवात करूया. ओके, धन्यवाद. हांव गीता उदय निलेकणी, स्त्री आदिशक्ती अंश. महिला एकी आदिशक्तीची स्वरूपिणी, मोबदया सहनेने भरलेली सृष्टिकारिणी. अबला नईच ती सर्वांतू शक्ती भरतली शिखामणी. प्रत्येक क्षेत्रांतू भाग घेतली विजयी कल्याणी. धूळ जावन आसता आवसू बापसुगली मगणी. भावंडांतू खेळणू मेळणू नाचत आसता भयणी. लग्न जायना पुढे जाता संतुष्ट गृहिणी. आवसू जावन चेडवांक मोगान वाडयता सन्मार्गदर्शिनी. सुनीता विलियमावारी करता आकाशयान. साची कोप्पीकरा म्हणके करता देशरक्षण. उमाबाई आरुरावारी बरयता ग्रंथकथन. सुमन कल्याणपुरावारी म्हणता भक्ती गायन. महिलांक एकडे कोरून समाज बांधून करता ती जनसेवा. अशीच स्त्रियांक शक्ती स्फूर्ती दितून द्यावा. नमस्कार. मगल कवितेची नाव असं कविते काणी. मगल स्कूल अध्यापिकेने एक कार्यक्रमा खातीर जबरदस्ती कवित बरोवच्या सांगली. मगल स्कूल अध्यापिकेने एक कार्यक्रमा खातीर जबरदस्ती कवित बरोवच्या सांगली. कवी करत बापडी कशी पुणी 8 लायनींची बरयली. आणि वा, सर्वांक मस्त आवडली. तांतुल्यानेची मागीर म्हाका स्फूर्ती मेळ्ळी. पक्षी प्राणी सणवार देशभक्ती अशी मगल विद्यार्थ्यां खातीर कविता बरयत गेली. सेवानिवृत्त शिक्षकां खातीरय निरोप दित गेली. सेवानिवृत्त शिक्षका खातीरय निरोप दित गेली. त्या नेवणारी मगल एक हस्तलिखित मासिक जालें. साधना कामत पाचशेने अभिप्राय दिवचे काम केलें. साधना कामत पाचशेने अभिप्राय दिवचे काम केलें. आणि कविता बरयता बरयता तिनेची कविते बुक छापसूनची प्रेरण दिली. तिगल्या सर्व प्रकारच्या सहाय्याने किमया काव्य संग्रहात कौतुकाची थाप मिळली. आणि विशेष म्हळ्यार सामस शतक महोत्सवा वर्स पुस्तकाक पुरस्कार मेळ्ळो. विशेष म्हळ्यार सामस शतक महोत्सवा वर्स पुस्तकाक पुरस्कार मेळ्ळो. आणि एक नव्या मैत्रिणीच्या आग्रह नेवणारी कोंकणी कवित बरोवच्या एक चान्स मेळ्ळो. नमस्कार, म्हजें नांव अश्विनी प्रशांत. हांव मागशी इंग्रजींतू कविता बरयताली. आतां पयलीं फंता हांव आमची गल्यांतू कविता बरयल्या. आश करता की तुमकां सगळ्यांक मगल कविता आवडतले. मगल कविते शीर्षक असं स्वीटी मगली की हांव स्वीटी गेली.
मगल घारा एक मांजर आशिल्लें. तिगेलें नांव आशिल्लें स्विटी. पुरे आंग गोरी गोमटी धव्या आनी ताजेरी हॉड सुनेरी स्पॉट्स किंवा तिळ्या. ज्या दिवस जरून ती आमगेल घार आयली सगळीं म्हणूं लागली की हांव तिगली. आरे आरे अशी कशी जातली. हांव म्हणटाली स्विटी मगली तिची मगली. एक दिवस मगल एक मैत्रिणीने म्हाका तिगेल्या घार आपयलें. आपयतना हांसत म्हणाली, यो गो जर स्विटीन दिल्यार ही परवानगी. हांव तिका म्हळें हांव मगल मर्जीची, हांव आयकतलें स्विटी गेली. त्या दिवस भायर पडतना हांव स्विटीक म्हळें म्हाका भायर वचूंक परवानगी लागना तुगेली. स्वताक साफ करता करता स्विटीने एक क्षण माल्याक अशी पळयल्या जशी म्हणटस पळोवया आनी तोंड फिरावन स्वताक साफ करता रावली. हांव हांसतची बिल्डिंगांत धांवन वचुली. एक क्षण राबली आनी परत धांवन मगलेच कार पावली. महाराणी अजुनी स्वताक साफ करता आशिल्ली. तिने म्हाका एकदम गर्विश्ट तोंड दाखयलें जस काय म्हणटस हांव तुका सांगिलें. वय गो वय गो वय गो. खरेंच म्हणटात सगळीं स्विटी मगल न्ही, हांवच तिगली. म्याव. मगल नाव श्यामला भट आणि मगल कवितेचं नावाचं सांजदीप. मनातूल वज्जी हांवें कमी केल्या ती. मनातूल वज्जी हांवें कमी केल्या ती. नाकाशील उगडास एक एक करून उड्डोवन दिल्या ती. आतां पळयतलें हांव फक्त फुल्ल फुलतना. आतां पळयतलें हांव फक्त फुल्ल फुलतना म्हाका एक फूल जावन समर्पीत जावचें आसा. बागलांतूल रांगोळी कशकी सारोवन गेल्या. बागलांतूल रांगोळी कशकी सारोवन गेल्या. परत नव रंगांतू गोमटे स्वस्तीक काडचें आसा. पदांतू स्वर खंयकी होग्गाण गेल्या ती. पदांतू स्वर खंयकी होग्गाण गेल्या ती. परत एक नव पद म्हाका म्हणचें आसा. मना राहील सावट दूर जावं काजेची. मना राहील सावट दूर जावं काजेची. म्हाका परत तेलवात घालून सांजदीप लावचो आसा. परत तेलवात घालून सांजदीप लावचो आसा. परत आशादीप प्रज्वलीत करचो आसा. आशादीप प्रज्वलीत करचो आसा. धन्यवाद. नमस्कार, हांव गीता बलसे. आज आमगे मगल कवितेचे टॉपिक अश्रू, एक एब्स्ट्रॅक्ट वर्ड सब्जेक्ट. तरी अश्रू मारी मगल मनान दोन्ही आयल्या की दुखद आणि खुशीचे. अश्रू हे देवान दिलेले एक अजब शक्ती. हे आमगे मनांतूल भावनेचे वचूक एक वाट. ही प्रतिक्रिया कश्टांतू, बेजारांतू, पश्चातापांतू, विरहांतरी जाल्ल्यांची आणि कोप्पांतूय बांद फुटील वरी घळ घळ दोळांतल्यान अश्रू येता ती. मनान दापून दवरलेले क्लेश अश्रू रुपेन भायर पडटा ती. एक नवजात चेडूं रडतो आसता, भुकेलें. पावस धांवतो येवन ताका लागीं जेवन दूद पिवयता. तावा तें शांत जाता. हीच त्या चेडवाली शक्ती, ताका शस्त्र. ताका जायनाशिल्लें तशें करूंक हांव सूख कशें करशिलें की ताका भूक लागल्या म्हणून. तशी केन्नाय पूरी एक मधुर दुखद पद आयकतना जिवांत लागता. आनी त्या वेळार सुद्दां आमी कडेन संबंदांतील तरी आमची दोळ्यांत हळूहळू उदयांच्या लागतात आनी मन भोर येता. तशीच हाची दुसरी बाजू आनंदाश्रू. अचानक एक कल्पने भायर अति आनंदा खबरी येता. तेव्हा ते एक आनंदाश्रू त्या वेळार येता तीच लोकांक.
किंवा एक जवान युद्धान तूं बसलेलो तेन्ना ना जाता आनी अचानक मस्त काळान वापस येता सही सलामत ते पळोवन घरांतून कुटुंबियांक पूर्ण म्हळ्यार अति आनंद जाता आनी ते आनंद आश्रूचे वर्षाव जाता. तरी अशी हे अश्रू दुःखांतूय आसा ती आनी आनंदाच्यो सुखांतूय आसा ती. तशीची देवा इतरांनी आमी उबरून सकाळी रातचे पांय पडटा ती त्या वेळार आमी देवा लागीं प्रार्थना करता ती आमी दिसाक तरी खबरी सांगता ती उलयता ती आमी ताका आमगेल्या सुख दुखां सांगता ती आमी तरी मागणी आसता सांगता ती. बट आमी त्या वेळार सुखान म्हणणे दुखान म्हणणे बेजाराक अश्रू न्हय आनी आनंदात अश्रू न्हय. हें हाका हांव म्हणटा समर्पण. वी आर सरेंडरिंग टू हिम. किकल म्हणणारी देवा मगल कले चुकील आसलो म्हाका क्षम करी. देवा म्हाका तूं शिवाय कोणूय ना म्हाका तुगेलो आधार कायम दी आनी म्हजी कृपा दृश्टी दवरी अशें म्हणून देवा लागून आमी प्रार्थना करता ती. तर हें म्हत्व आमगेल्या अश्रूचें विंगड विंगड नमुन्याचें. जाल्यार म्हाका एक कलकी सांग काम दिसता की स्मायल इंग्लिशान हास्य मस्त आमी ताका म्हत्व दिता ती पॉझिटिविटी आनी अश्रू कशी नॅगेटिविटी आसत जाल्यार म्हाका दिसता तशी ना. स्मायल इज फॉर अदर्स आनी अश्रू आसता ती आमी स्वता खातीर आमी मन मोकळें जावचे खातीर. तर इतलें सांगून हांव आतां बंद करता. नमस्कार. हांव नंदिनी बसरूर. मगले आयचे कवितेचे शीर्षक आसा सरसर आयली वर्षा राणी. हूं पुसून घेत बशिली हांव आंगणांत. हूं पुसून घेत बशिली हांव आंगणांत. पावस केन्ना येतवया हेंची मगल मनांत. गुपची एक आयली तोंडांत धोरणू काड्डी. गुपची एक आयली तोंडांत धोरणू काड्डी. स्वत आशिली घर बांदूक सान एक कंडी. पावसाचे चिन्हे पळोवन मन जाल्ले उत्सुक. पावसाचे चिन्हे पळोवन मन जाल्ले उत्सुक. वग्गी पावस येवो म्हणून प्रार्थना केली देवाक. वारे जोर आयले आणि झाड हल्लू लागले. वारे जोर आयले आणि झाड हल्लू लागले. पावसाचे थेंबे अंगार पडले. मन तृप्त झाले. आयलो पावस जोरारी सतत पडलो भुंयेरी. आयलो पावस जोरारी सतत पडलो भुंयेरी. तृप्त झाली वसुंधरा पिऊन उद्दाक भारी. बटाटवडे कांद्या भजे फणसा करे आणि मुळूक. बटाटवडे कांदा भजे फणसा करे आणि मुळूक. ताजे संगाती हुनूच्या रुची ताजी लायक. सगळीकडे झाड दिसता ती हिरवीगार. सगळीकडे झाड दिसता ती हिरवीगार. भूमाता नटल्या घालनू पाचवे अलंकार. कितले काळजी देवा तुका सगळ्या जगाची. कितले काळजी देवा तुका सगळ्या जगाची. वेळेरी पावस दिवन घेता काळजी आरोग्याची. कृतज्ञता अर्पण करता देवा तुगेले उपकाराक. कृतज्ञता अर्पण करता देवा तुगेले उपकाराक. प्रार्थना करता अशीची मेळो सतत अन्न आणि उदक. नमस्कार. हांव नंदिता हेमाडी शिरूर. हांव आज एक कवीत बरयल्या मगल अम्माची. मदर्स डेरी तिगल मस्त उगडासावन हांवें बरयल्या. अम्मा ओ अम्मा. अम्मा ओ अम्मा तुका हांव विसरच कशी. नित्य तुगल उगडास जाता खातन सुद्धा मुगा घाशी. सान आसतना दिसतालें तूं म्हाका कितली कवची घालता. मगल खेळा सामानाचे पसारो तूं विचारताली हांव केन्ना काडटा. सानपणांत तूं दिसतालें कसली अम्मा. नीट नेटकें दवरचें सगळें तुगल सामान म्हणून म्हाका सांगताली. त्या वेळार दिसतालें केन्ना पिळेल्यार ही अम्मा म्हाका कवची घालताली. सानपणांत तूं दिसतालें कसली अम्मा. केन्ना पळयल्यार म्हाका कले काम करूं सांगताली. तेंच सगळें आतां गुणां मुळे हांव कामांत हुशार म्हणून घेता.
तुगल विचारू नित्य म्हाका येता. आतां हांव जाल्या आम्मा मगल दोन्ही चेडवांगली. जाल्यारी दिसता तुगल मणके गूण घेवन काम हांव केल्यारी नक्की मगल चेडवां बुद्धवान जातलीं. आम्मा आम्मा फक्त तुगल आशिर्वादारी. नमस्कारू, हांव निवेदिता नाडकर्णी. आज हांव एक कोंकणी पोएम बरोवचें अटेम्प्ट केल्या. होप यू लायक इट. मराठीन तूं आईक माई म्हूण आपयता ती. सो आज हांव मगल पोएम मगल आई आनी मगल माई हाजेर बरयतस. मगल आई आनी माई आमगल वटू घरांत राबतालीं. तांगल सकाळीं हुन हुन कशा ह्या परमळांत सूर जाताली. आई म्हणटाली हुन हुनची तिक्षें चमचमी जेवण कर गो माम. माय म्हणटाली ती खटकम कर मा गोडशें चड करी. टीव्ही रिमोटार थावन युद्ध जरी जाल्लें तरी सिरियल संपतना तांगल दोगांगल हांसो जोर आयकताले. नातवंडा खातीर दोगांगल एकी टीम आसताली. आई पातोळी कोण दिताली तरी माय रव्या दोंड करताली. जणू दोगांगल मोग्गाच कॉम्पिटिशनाची. जाल्यार तांतूय दोगांगले मोगूच आसतालो. मदमदेन तूं सान्न रुसवें फुगवें हामलेस झगडीं जातालीं. जाल्यार आमगल घर प्रेमान भरच्याक तींच दोगे जबाबदार आसतालीं. मगल आई आनी माई दोगांगलोय कितलोय विंगड आवड्यो आनी रंगू आसले तरी तांगेल पुण्याई प्रेमा पावसू होच आमगलो आनी तांगलो सुखाचो संगू. धन्यवाद. हांव घरांतानू भायर पडली. हांव घरांतानू भायर पडली जाल्यार खंय वच्चें म्हणू विसरली. हांव घरांतानू भायर पडली जाल्यार खंय वच्चें म्हणू विसरली. एक दिवस गुडगुड जाल्लो, वीज दिसले, आनेकल पडले, वारें सुटले. कल उगडा जाले, आमची गेल नवे. कल उगडा जाले, कांदे भजे हुन कांदे भजे. कांदो चिरले, मिरसांग धाडायले, आले खिसले, चणा पिट्टी घालले. तेलांत भजे घालत बसली. तेलांत भजे घालत बसली जाल्यार गॅस लावच्याक विसरली. हांव घरांतानू भायर पडली जाल्यार खंय वच्चें म्हणू विसरली. अनेक दिवस लग्ना तयारी. गळ्याचे, हाताचे, कानाचे, नाकाचे, गळ्याचे, हाताचे, कानाचे, नाकाचे. आम्ही सगळी धांवली, लग्ना मंडपान पावली. आम्ही सगळी धांवली, लग्ना मंडपान पावली. घोड आयलो, होरत आयलो, भट्टू आयलो. वाजप मंत्र सुरू झाले. वाजप मंत्र सुरू झाले जाल्यार हॉकल येवच्याक विसरली. आम्ही घरांतानू भायर पडली जाल्यार खंय वच्चें म्हणू विसरली. आम्ही घरांतानू भायर पडली जाल्यार खंय वच्चें म्हणू विसरली. नमस्कार. काळ बदललो. अन्नम्मा आज्या कापयताली हांग थांबलो. आमगर अन्नम्मा आज्या कापयताली हांग थांबलो. पणजात जागती म्हणटाली थंय थांवनू. पणजात म्हळ्यारी आज्यान आनू. ताकती म्हणटाली थंय थांवनू. म्हाका प्रश्न पडटालो हांग थांवनू थंय थांवनू येतात पूण खंय थांवनू. आमगेर आम्मा अन्ना आपयता इतें हैवे म्हळ्यार आयकूनचें. आमी तरी बामणा सरळ नांवां नेच्या पोंचे. जेनजी कशी आपयता गोत्तस की. म्हज खातीर चिके च्या करी बेबी. नमस्कारू.
हांव मंगला अशोक चंदावरकर मगल कविता मगल भयणेक गौरप्रिया कोपीकराक अर्पण करता. भक्ती. श्रेया मगल 5 वर्सांची नाती म्हाका निमगिता. आनम्मा भक्ती म्हळ्यार कल्लें तिणें म्हाका विचारान घालें. पंढरपूरच विठोबा रुखुमाई आनी चंद्रभागेच महत्व सांगलें. वारकऱ्यांगल भक्ती आनी भाव तीक समजायलो. मिराबाई आनी जनाबाई विशान तूं सांगून जालें. तावळी सादारण तिका महत्व कळ्ळें की देवान तूं दृढ विश्वासू आनी मनान तूं असीम प्रितीच भाव, हृदयान तूं ही शक्ती जागृत करता भक्ती. हांव शीला शिराली मगल क मन ऐकयाती कृष्णमय जीवन. उदकांत चिगरली हांव प्रकाश देखून पोले भोवन हासली. दिमकुल्याने घरा घरांत वत वत चाळी गदगदी केली. हाऊस बापसूं वटू गांवोगांव केलेल्या वास्तव्याने जग पळयलें. ऋतू चक्रा खेळांतू रुक्का सुतू घुंत घुंत पान्ना फुलां वट्टू रमली. टप टप पडतल्या गारांचो निनादू मनांत भिनलो. आ हा हा हा. मोडा गुडगुडांतू इंद्रधनुष्या सप्तरंग डोळ्यांत भरलो. पावसा तालारी गारो मुष्टीन धरत धरत मन बेभान जालें. खुंकडा मांकडा गादी संमतींबून पेट्टेय खाल्ले. कलासक्त आवस बापसूंक गेल्या प्रेरणेने दिल्ली भावंडांनी मायेची साथ. त्या सुरेल वाद्य वृंदा जोरारी नृत्य साधना करतची बालपण सरले क्षणांत. देवकृपेने जोडीदारा साथ जाली मंगलमय गांटी. म्हालगड्यांक गेल्या शिकवणीने घर कुळार संबंदू जालो घट्टी. फक्कने आयलो संकटा उवारू भवऱ्यान शिरकलो मना वारू. स्वाम्यांक गेल्या अमृतमयी तीर्थान मन केलें शांत निरामय. जीवन जालें कृष्णमय. जीवन जालें कृष्णमय. नमस्कारू. हांव सुचिता सवकूर शिकागो वसता. आतां खारघर नवी मुंबय थावन उलयता असो. मगल कवितेचें नांव मुंबई मगल प्राणू. मुंबई मगल प्राणू मगल जीवू तुंची गो. जाल्यार धग्गू आनी हुम आतां सहन जायना गो. मुंबई गोमटी मुंबई मगल प्राणू तुंची गो. मरणा धग्गू रणरणवत हांव हैराण जाली गो. फुल फॅन फुल एसी लावन बट्ट थुंटली गो. रानश्वासरेन तेमे रापल्यारी करगून गेली गो. आनी कितले दीस तूं आमगळ टेस्ट घेतली गो. गोमटी मुंबई आमची मुंबई मगल प्राणू तुमची गो. मुंबा देवी आतां आमचेर होडी कृपा करी गो. वर्षा राणीक आपय नगरी थंड करी गो. नाजल्यार हांव हो गांव सोडून धांवन वतली गो. मगल मुंबई गोमटी मुंबई मगल प्राणू तुमची गो. गोमटी मुंबई मगल मुंबई मगल प्राणू तुमची गो. धन्यवाद. नमस्कार. मगल नाव निर्मला डमले आणि मगल कवितेचे नाव मातृभूमी. भारत देशू आमगलो भाग्यवान आम्ही, कर्तव्यबद्ध स्वधर्मी आम्ही भारतवासी. दुष्टांनी आमगल झगड्याचो घेतलो फायदो,
तांणी आमकां दाखयलो हिंसाचो कायदो. भेदभावना सोडया कोरया देशभावना जागी, कर्तव्यबद्ध स्वधर्मी आमी भारतवासी. एक राज्याक जाता घावो दुखी समस्त देशू, स्वार्था खातीर नेता मंडळी खेळटा ती खेळू. सतर्क जावया ऐक्य जिंक्या आशा देशाभिमानी, कर्तव्यबद्ध स्वधर्मी आमी भारतवासी. नवनवन्यांची संस्कृती आमगली हजार भाषा, कर्तव्याच्या आड येवची ना दोरया आशा. जन्मभूमी ही कर्मभूमी ही घेवया ही गली काळजी, कर्तव्यबद्ध स्वधर्मी आम्ही भारतवासी. धन्यवाद. नमस्कार, हांव लीना कोतवाल आनी कोंकणींतू कवीत बरोवनचो हो म्हगेलो पयलो प्रयत्न. दसऱ्या दिवस सांजे एक बरी खबर मेळ्ळी. गोत्त स्वाती कल्ली, हांव आजी जाली. नातवागल फोटो व्हिडिओ पळोवन पोट कांय भरनी. कितले म्हयने जाले म्हगेल रया नाका धरनी. मागीर मात्र ठरयलें, प्लेना तिकीट काडलें. अमेरिकेंत पावन मनाचें सार्थक जालें. कटेर एक म्हयन्याने आमगेल माय उपजली. तिगेल गोड तोंड पळोवन खुशी दुप्पट जाली. ही म्हगेल नातवंड हृदयाचेरी राज्य करता ती. तांगेल इतल्या सान्न बोट्टारी घरांतल्यांक नांचयता ती. जेवणा न्हिदोवंच वेळ हाज कांय नेम ना. गप्प बैसून टीव्ही पळोवच्याक कोणाकय वेळ ना. म्हगेल मनांतू आनी सपनांतू तांगेलेच विचार. तांगेल हांसो पुंतन पळोवन विसरले सगळे बेजार. देवाक हीच प्रार्थना, तांकां सुख समृद्धी आरोग्य आनी व्हड आयुश्य लाभो. बरे संस्कार आनी भक्तिभाव तांच्यांत कायम राबो. धन्यवाद. नमस्कार, म्हगेल नांव सुषमा नाडकर्णी. कोंकणींत बरयली ही म्हगेल पयली कविता. इंग्लीश शब्द वापरची लिबर्टी घेतल्या हांवें, त्यामीत म्हाका क्षम करता. आतां प्रस्तुत करता म्हगेल हास्य कविता. ताजें नांव प्रिय दाळीतोय एक प्रेम पत्र. हिंग मिरसांग आले युक्त तूं रुचिकर दाळी अन्न, हळदी पानां तुपांत घालें कर बेवसासमा फण्ण. रुपेरी शिता सिंहासनार बसला म्हगेल भांगरावारी हळदुवो राय. हे प्रिय दाळीतोय म्हगेल हून हून दाळीतोय. ताप निवला मात्र म्हगेल रुची नतील तोंड. जिब्बेक कोरूक आतकुतली केले चमचमी बटाटे सोंग. सोंगाची रंगीन बैठक कोरूक पूर्णतया एन्जॉय. कशी विसरू तुका म्हगेल पौष्टिक दाळीतोय. उपासाक साबुदाणा खिचडी आनी होळीक पुरणा पोळो. तये पुजेक पातोळी, सत्यनारायणाक केळ्या शिरो. परब खंयची असो म्हगेल ताटांतू तूं जायीच जाय. हे प्रिय दाळीतोय, हे अप्रतिम दाळीतोय. फायबर आनी प्रोटीन युक्त बाबाक दिगो हाजेक घासू. म्हगेल दांत नातील होड्याम करता आनंदमय तृप्त हासू. युरोप ट्रिप जाले रे मना आतां घरची वाट तूं चोय. कारण वेलकम पार्टींत जरूर आसतलो म्हगेल प्रियकर दाळीतोय. रसचंद्रिकेंत आसती मस्त स्वादिष्ट दाळी प्रकार. जाल्यार म्हगेल एकनिष्ठ मन करता तुगेलेच विचार. इंडिया आसो, आयर्लंड आसो, इटली वा इलिनॉय, म्हगेल दाळी सम्राट तूंची. म्हगेल रुचकर दाळीतोय, म्हगेल प्रियतम दाळीतोय. थँक्यू. कवितेचें नांव आसा आंबो एकू प्रश्न. फळाराय म्हणू कितले कौतुक करता तितले नपरो. कोण म्हणटा शिरा, कोण म्हणटा सासम, कोण म्हणटा कोळू, कोण म्हणटा आईस्क्रीम, कोण म्हणटा रसायण, कोण म्हणटा आमरसू, कोण म्हणटा आमसाट, कोण म्हणटा आम्रखंड,
जाल्यारय कोणेय म्हणना रूप तुगेल गोड गोड, गंध तुगेलो गोड गोड, रंग तुगेलो साजेसो, रुची तुगेली सुमधुर. असले देवाले निर्मितीक ना कसली कसर. असले देवाले निर्मितीक ना कसली कसर. तरीही मानवाक तांतूय शोधचे कसर. तरीही मानवाक तांतूय शोधचे कसर. नानाविध प्रयोगांती मानवाक जाता भ्रांती. मूळ रुपांतली रुची तुगेली, मूळ रुपांतली रुची तुगेली, ना कोणेय घेता प्रचिती, ना कोणेय घेता प्रचिती. वसंतांतुले तुगेले आगमन फक्त नी फक्त कोकिळा अनुभवता. फक्त नी फक्त कोकिळा अनुभवता. देवान दिलेले सुमधुर ठेव्याचे, देवान दिलेले सुमधुर ठेव्याचो आनंद मात्र मानवाक नामशेष जाता. आनंद मात्र मानवाक नामशेष जाता. थँक्यू. नमस्कार. हांव चंद्रमा बिजू. हांव पेटयिल्ले कविते नांव आसा पांयमुळांत पडलेले फूल. तरी सुरू करूया. दोन नमुन्यार हें करूं जाता. हें प्रोजान हें म्हणूं जाता आनी ट्युनान हें म्हणूं जाता. ट्यून हांव हाका अरे संसार संसार हें लायल्या, जावं अशी प्लेन सुद्दां म्हणूं जाता. हांव आज प्लेन म्हणून दाखयता. पांयमुळांत पडलेलें फूल. फूल पांयमुळांत पडलें म्हणून ताजें निर्माल्य जातवे. पडलेल्या फुलाचो रूप रंग गंधू केन्ना उण जातवे. फूल पांयमुळांत पडलें हो त्या फुल्लाच दोश की हातान थावन निसून पडलें म्हणून हाताच तो दोश. दोगांकय जावचें दुख्ख चड उणें थोडें आसतलें. आमी दोगांकय मनाक समाधान कशें दिवेद, कशें करयेद. ससार आसपी वात्सल्य आनी प्रेमाने त्या फुलाक पोरसुयेद. वात्सल्य आनी प्रेमाचें सिंचन त्या फुलार करयेद. वयना मै. नमस्कार. नमस्कार प्रेक्षकांनो. मगल नाव रूपा येन्न मडी लोबो आणि मगल कवितेच नाव हांव गेल्लो फिरूक. आता कवितेच काणी अशें आसा की हाजी जी पयली 4 ओळी आसत पळय ते म्हाका नरेंद्र मामाने म्हळ्यार साधन पाटील बामणान शिकयले. जाल्यार ताजे मुखावेल पुरा काणी मगल इमॅजिनेशन. सो ही कविता हांव नरेंद्र कामताक एट्रिब्यूट करून म्हणटा. गेल्लो फिरूक सोयरीक सोदूक, एक चल्ली मेट्टार बशीर शिवण करूक. हांव गेल्लो तिल्लागी उबरल मेट्टारी, तिन्न म्हाका सिग्नल केल्लें यो म्हूण भितरी. हांव येना भितरी, तुजे पप्पा इत्रारी. आमी दोग जाण मेळून वचा मलबार हिल्लारी. त्या मलबार हिल्लारी तुवें आयल्यारी आनी म्हाका पळोवन तुवें गोमटे हांसल्यारी. समुद्रू इत्रारी बश्या फातरारी, वग्गी वग्गी धांवया आमी पप्पा दिसल्यारी. जरी पप्पा थंय येना आनी आमकां पळयना, फातरार बैसून चणे खावया भूक लागल्यारी. हातांतू हात धरून चौपाटीर भोवून, घारा वचून सांगया आंगल काणी च्या पिवन. ती काणी आयकून दोळे गुंडावन, आम्हा पप्पा समजूत काडया बगले बैसून.
जरी अम्मान हो म्हणलें आणि पप्पान ठरयल्लें वग्गी वग्गी करुया आमगें लग्ना तयारी. थँक्यू. नमस्कार. मगल नाव श्यामला भट आणि मगल कवितेचें नाव असं कानडे तुले म्हानतारी. मगल कानडेन तूं केनकी धोर न्हू एक म्हानतारी राबता. हांव कानडेन पळयल की म्हाका तिवय आश्चर्यान पळयता. कोण गो तूं, कसले आयल्या? हांव कोप्पान तिका निमगितां. हेचे शब्द तिका म्हाका म्हणटा असं अशें म्हगें लक्षांत येता. कडेरी 2-4 दीस हांव कांद्रे दिकान वचनाची. तिगेलें दर्शन घेवची म्हाका इच्छा आसनाची. एक दिसू हगूर हांव निलकून पळयतां. एक दिसू हगूर हांव निलकून पळयतां. आयल न्हय परत, ती हांसून म्हाका निमगिता. हांवें कोप्पाने कांद्रे चेंज कोन्न पळयले. खंय तूं थंय हांव, तिणें हांसून म्हाका म्हणलें. अर्थान तूं हांवें झगडचें सोडून दिल्या. तिगल सांग्याती नव्याने दोस्ती केल्या. आतां हांव हांसता, तिवय हांसता. केन्ना तरी आमी खबऱ्योय सांगतात एकमेकींक. कोणें ना जाल्यार तर ती आस. कडेर थंय तीच आसतली हो म्हाका विश्वास आसा. आनी मगल कवितेचें नांव आसा मगल आजी. मगल आजी आज आसल्यारी पावता आशिल्ली 150 वयरी. ती देवा घार वचूनची वर्स जाली 70. तावळचें तिगेलें घरांतूच स्थान म्हाका उगडासाक येना. जाल्यार अर्थान तूं तिगल उगडासा शिवाय एक दीस वचना. मगल सानपणान तूं म्हाका तिगेलें कौतूक नाशिल्लें. आजी हांव आजी जायना फुडें म्हाका तें कळचें लागलें. शिक्षण बिक्षण जायना तरी तिज्यान बुदवणपण कमी नाशिल्लें. लेक्क, भजन, स्तोत्र, श्लोक सगळें तिका तोंडारी आशिल्लें. कितलेंसान प्रायर लग्न जालें की कशें तीन ते दीस काडले की एकामेकाशी गुरबीणपणां आनी परत परत घरांतूच एबॉर्शन. तरीके 5 जाण उपजलीं, ऑड्ड जालीं, चडत पडत धांवच्या लागलीं. बामूण वग्गी गेलो, पयशांची बल ना. कोणें आधार दिलो वे म्हाका खरेंच कोतना. तिगल कश्टामिती चेडूं हॉड्ड जालीं. प्रयत्नांनी वग्गीची आपणांत पांयार उबरली. हळ्ळेन तूं भाड्या घरांत राबतल मगल आजी मुंबय उत्ताल घार येवन पावली. तशी घरांत तूं मस्त जान आशिल्लीं. सगळे जाण आपापल्या चक्रांतू धांवतालीं. चेडवांगे संवसार तिणें पळयले, काम करचें मात्र चालू दवरलें. कडबा गुण्यावारी वखद ती करताली आनी ताजेन जान बरी जातालीं. तिणें करच्या नक्षत्रां वारी तिळगुळांक मस्त डिमांड आशिल्लो. कडेर थंय तो घुबयसून ती 2-2 तास पापड लाट्टाली. कसली सेव कोण घेनाशी अचानक ती एक दीस देवाल घार वचूली. आत्त मनांत येता हांव खंय की चुकलींची. घरभर जाणांतूय आशिल्ली वे ती एकलीची. तिला केन्ना तरी बसका आशिल्लें. आंगार हात फिरावन पोरसूंक आशिल्लें. कसलें जाय वे तुका हें मायेन निमूंक आशिल्लें. हें सगळें उरूच गेलें.
मनाक मस्त दिसता काळचक्र अशी मागशी फिरका. आत्ता मनाक मस्त दिसता काळचक्र अशी मागशी फिरका. आज जिजालेल्या हे नातेक मेळूक ते आजेने एक पण तरी येवंका. आमी एक पण तरी मेळका. कवितेचें नांव आसा पोकळ वासो. थॉमस अंकल भायर सरलो. माथ्यार घाल्लें हॉड हॅट, शर्टार घाल्लें कंटलंगूट, पॅण्टाक घाल्लें हॉड बेल्ट. बसा वेळ जाता आशिल्लो. बंटी गेल संयम सुट्टा आशिल्लो. नाका भितर पुड्डी घाल न्हू. थॉमस अंकल म्हणालो, सुट्ट पुता सुट्ट बस. बस सुटलें. अंकल उबरलो. बंटीक मात्र माणका गेल प्रसंगाचो उगडा जालो. वता त्रासान बेजारलेल अंकलू खीस सासपूंच्या लागलो. बंटिली कुशाग्र बुद्धी जागृत जाली. हगूर ग्लास नातिले गॉगल अंकला मुखार केले. बंटिले हातांतुले गॉगल घेतलो नांकारी दवरून. चोंच्याक लागलो जानांक सोकून. जानांक आयलो हांसो. अंकलाक कळचेची ना. नांका वयलो सोकू उणें जावचोची ना. थँक्यू. कोंकणी भास आमगेली मोवाळ मोगाची. कोंकणी भास आमगेली आमक लाख मोलाची. एक एक अक्षर मोगऱ्या कळ्यांचें, शब्द गांतलें, वाक्य विणलें नाजूक विणयांचें. कोंकणी भास आमगेली अमृत शिलेची. मंदिराच्या गोपुराक घट्ट शब्दांची. कोंकणी भास आमगेली मोवाळ मोगाची. हो कोंकणी भाशेच कल्पतरू होड होडू. सावळेंत मेळता फळ ताजें आमक गोड गोडू. ही भास तिगल प्रजेक घेत पोटोळणू. रिवाज रिती प्रेम प्रीती मोगान शिकवणू. कोंकणी भास आमगेली मोवाळ मोगाची. कोंकणी भाशेची शोभा मधुर उतरांतू. कोंकणी भाशेची शोभा मधुर उतरांतू. कोंकणी भाशेची सभा देवागल दरबारांतू. कोंकणी भास आमगेली मोवाळ मोगाची. कोंकणी भास आमगेली आमक लाख मोलाची. थँक्यू. Beautiful. I remember Aruna Pachi's poems. Ne? Very nice. Anyone else? Kuma Pachi? जायद. आणि कोणा गीता पाची लागसवा? गीता बलसे पाची? अनम्यूट करका लागतलें. If anyone else is going to सगळ्यांना जाल्लें Well, सगळ्यांना जाल्लें हांव मिस केलें. Oh, yeah. I mean, the videos are all done. But आता लाईव्ह सूर जाल्या. कोणाके म्हणच असल्यार लाईव्ह म्हूण येद. तू ते सूर घाल म्हूण येद तुगल कविता चंद्रमा. यू कॅन डू दॅट. अरे संसार ट्यून म्हणाल पण तू. खंय बरोवन दवरला म्हणून म्हाका उगडास राब पळयता. Anyone else meanwhile? नंदिनी बसरूर.
म्हाका आसता निर्मला दमले, शीलापाची, शिराली. तुमगल कले बरयलेले आसल्यार मे बी यू कॅन चांट. आय मीन यू कॅन रिसाइट. सॉरी. चांट. हांव वाचूं? हा, वाची. नाही तुम्ही ऐकायला नव्हतं वापस केला का नाका? नाही विंगडच ना मॅ तुल्यागी. ना ना विंगड ना, ओके एकच आसा नाका असं. ओके. हो जायत विंगड ना. सो आणि कोणाले कले नाव हे कोण पेटयतल ना सगळ्यांक काही? वय वय वय. इट विल बी हा shared हांव on पळयता. YouTube. YouTubeर येतला. हा. If you don't mind, I have another one of Aruna Pachi's. It's small. Yeah, If yeah, only please people do. don't get late. It's a very cute No, poem. no, no. Please go ahead. Yeah. Thanks. I haven't practiced it, so I'll just say No it. worry. No ह्या worry. ह्या कवितेचे नाव असं सांपणांतूल सांज सांज अनुभव सान गावांतलो. ती समुद्रा वेळ पायमुळांत पाळरी पाळ रव्यांतूल खेळ सूर्यान बुडच वेळेचे सांपणांतूल सांजेचे सांपणांतूल सांज दूर देवळांत झांज पक्षांगल आवाजू गुडांत उबोम येवचे सांपणांतूल सांजेचे आत्त घराक परतूंच ध्यासू आंगणांत तुळशी पल्ल्या सुवासू दूध शिता घासू आवसून भरवचे सांपणांतूल सांजेचे देवा कुडांत दिवली वणटेर कृष्णमूर्ती सावली भय भीती निवली चिम्मी दोळ्यान नमन करचे सांपणांतूल सांजेचे राम रक्षा स्तोत्र आज्येगल माये उत्र दणुलेल नात्र दुगड गोदडेर निदवचे सांपणांतूल सांजेचे. Thank you. I wish I'd practiced it some more. गोदडेरी हे शब्द आम्ही वापरून किती काळ झालाय. भय भय. Thank you, Anjani. Anybody else? म्हाका पळयला दिसता म्हणून का म्हण दिसता. म्हणका म्हण दिसता जाल्यार पुराय अशी नाटकांतूल थोडी पद उगडा जाल्यार खंयची म्हण येता म्हूण कळना बट हें जाता ते Asa, no problem. We will have season 2 Kaviyatri Sammelan. सांग न्ही ते जुळणे न्ही ते करनी येता ती मस्त पद जाल्यार ते हाक तू सांगील हाक मॅच जावं का न्ही. गमते जालो प्रोग्राम गमतो जालो सुटून तर भोव गमट म्हण म्हाका भोव आवडटा ते गेले मुंबई मेरी जान आनी ते विलायत ते हें गो लोबोन म्हणलें पळय ते म्हाका येताले पद ते म्हाका कळनी गो कल म्हूण का म्हूण कळनी. हांव विलायत कल तिनमळ मगो ते हांव गेलेले फिरूक एक सोयरीक सोदूक वय वय. ते आमी केन्ना म्हणटाले म्हाका वय ते खंयचे म्हूण चॅन केल्यार म्हाका कळनी असो. No problem. Next time. Next time. So before we end, I just want to say today Rupa Lobo has not joined the Kalki Vingad Kam Asaji, but her assistant Aarti Jobalia, we have to thank her for the video compilation. She has compiled today's videos. I just sent her the different videos आणि तेन त्या compile करून पेटयला. So many thanks to Aarti and to Rupa. But they are not here. They've not logged in. भोव गमत जालो प्रोग्राम भोव गमत जालो. Thank you. So should we say सगळ्यांनी call it a गमत day? हांव सकाळी उठोन बसलें पाल्यारी. I know it's morning. It's early morning there. गीता पाची अर्ली तुल्या कले नाव आहे मॉर्निंग विंगड पोएम. 5 घंटा उठलेले. निवेदिता हा तुका मस्त थँक्स ऑनलायन प्रोग्राम दवर मी ती मस्त पार्टिसिपेट करूं जालें आनी
अनेक जणी पळोवन तांकां आयकतना भारी खुशी जाली. फर्स्ट अटेम्प्ट न्ही हय आनी आमगे भोवतेक हांगाले कवीत कोंकणी बरोवचो सगळ्यांक फर्स्ट अटेम्प्टाची आशिल्ले. आनी अरुण आपाची कविता आयकुनच्या मेळ्ळी म्हाका खुशी जाली. आय नो सेम 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 कोंकणी कवीत म्हळ्यार अरुण आपाची अशी एक हेंच आशिल्ले. सो तीक मेळटोय म्हाका चान्स मेळ्ळलो. म्हाका होच तिका उगडास जालो ते साधन आपाची नक्की. शी इज टू गुड. शी वॉज टू गुड. तिगल पदांचेरी कोंकणी पदांचेर हांव डान्स बसयलेलो वाडीन तू. आय थिंक समाजान तुजकी म्हणून समाजा प्रोग्रामाकच केलेले दीस. लक्ष्मीबाई आकाश खंयचे आसता निवी आमगे घरांत प्रोग्राम थँक्यू शकूपाची. जाले भोगम जाल गो सगळे. अरे वा वेल डन. थँक्यू. नेक्स्ट टाइम तुम्ही म्हण आम्ही सीझन 2 काढया. जोर पाऊस असल्यार आम्ही अनेक सीझन 2 काढया. निर्मल मामी बाय. Nandini, very good. Nandini Telang recited very nice poems. Thank you. Thank you, Anjani, and thank for Lobo reminding and, us of Aruna Pachi. Yeah, it was thank you very really means a lot. Yeah, निवी एक म्हळ्यार आमगेलें लेखन जालें संगीत जालें आतां हें कविता नवे नमुना निर्मल मामी बाय. Bye. So bye everyone. We will meet for our next Bye program all. is Ashadi Ekadashi. Our next program is Ashadi Ekadashi. We will put the details on program group. And it's in person. It's at Samaj Hall. So सगळ्यांनी येऊन का with family and friends. पाऊस नादले पूर्व पाऊस. वय पाऊस आम्ही पावसा खातीर हे आता ऑनलाईन दवरले आणि पावसान पत्तो ना. वय. So bye everyone. Bye bye. Very nice. Thank you. आज आम्ही सर्वजणांनी एक नूतन कार्यक्रम ऐकलो आणि पळयलो. कोंकणी कवयित्री संमेलन. वाव, कितली गोमटी संकल्पना न्ही. आमगल ह्या तरुण मॅनेजिंग कमिटीचे मेंबर्सांक मगल अगदी हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि सर्व ह्या कार्यक्रमात भाग घेतील सगळ्या कवयित्रींक हार्दिक अभिनंदनय. थोडी जण कवित रचोवच्यातून निपुण आणि अनुभवी आशिल्ली तर थोडी जण पैल पावलं घालता आशिल्ली. जाल्यार सगळ्यांनी भोव गोमटे कवित सादर केल्यो. म्हाका खात्री आसा सगळ्यांनी मस्त एन्जॉय केल्यो. जून म्हयन पावसाच आशिल्ली ती सगळ्यांकय हॉलांत येवच्याक त्रास जात न्ही त्यामुळे ती कमिटीन विचार करून हो ऑनलायन कार्यक्रम दवरला. तशीची आमगल दूर दूरचे मेंबर्सांकय येवन पळोवच्याक आणि एन्जॉय करूंकय जात न्ही त्या मितींची. तरी अशीची आणि मुखावले कार्यक्रमांकय तुमकां सगळ्यांकल सहभाग जातलो अशें हांव आश करतां. तरी मेळया आमी सर्व मैत्रिणी मस्त कोरया गमती. सारस्वत महिला समाजाच्या कार्यक्रमांतू येया तुमी पटपटी. थँक्यू.